नमस्कार, मी दक्षिण सोलापूरहून भंडार कोटा गट काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार विमल देवीदास काळे. मी आदिवासी पारधी समाज परिवर्तन संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्य असे सोलापूर जिल्ह्यामध्ये व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये घेत आहे. नारी सक्षमीकरण तसेच अनाथ निराधार महिलांना जी शोषित वंचित जी घटक आहे त्या घटकावर मी काम करत आहे. मी इच्छुक आहे काँग्रेस पक्षाकडून मला ही संधी भेटावं आणि मी माझ्या समाजासाठी तसंच अनेक दुसरे दुर्मिळ व वंचित समाज आहे त्यांच्या समाजकार्य करण्यासाठी मी इच्छुक आहे. तुमचं नाव काय? कोटला म्हटला गणाचं नाव काय? तुमच्या गटाचं नाव काय आहे? भंडार कोटा गट दक्षिण सोलापूर भंडारकोटा गटामधून तुम्ही इच्छुक आहात. झेडपी इलेक्शन चालू आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टीकडून तुम्हाला इच्छुक फॉर्म तुम्ही भरलेला आहात, बरोबर आहे? मी तसं तर अनेक महिला बचत गट स्थापन केले प्रत्येक गावोगावी जाऊन आणि उमेद अभियान अंतर्गत महिलांना त्यांना हाताला रोजगार उपलब्ध करून दिले. तसंच ज्या लोकांना आजपर्यंत ब्रिटिश काळापासून ज्या लोकांपाशी अद्यापही कुठले डॉक्युमेंट नाही त्या लोकांना डॉक्युमेंट उपलब्ध करून देण्यासाठी माझी संस्थेमार्फत अनेक लोकांना ती डॉक्युमेंट उपलब्ध करून दिले. तसेच जी निराधार आहे त्यांना संजय निराधार योजना भेटावं आणि आणखीन असं दुसरे जी अपंग आहे वयोवृद्ध आहे अशा लोकांना वेगवेगळ्या संस्थेमार्फत काहीतरी मदत देण्यासाठी त्या संस्थांना मदत मागत असते आणि त्या लोकांना माझ्या संस्थेमार्फत त्यांना मदत करत असते. तसेच जी पाड्यावरची शाळा ज्या मुलांना जी भीक मागतात, जी रस्त्यावर असतात, जी अनाथ मुलं आहे त्या मुलांना वाडी वस्तीवर जाऊन पाड्यावरची शाळा घेत आहेत. तसंच महिला सक्षमीकरणासाठी महिला शिकली पाहिजे मेन, तर त्यासाठी मी महिला प्रौढ शिक्षण पण घेत असते रात्र शाळा म्हणून. हे होते भंडारकोटाचे काँग्रेसमधले इच्छुक उमेदवार. त्यांनी ज्यांनी जो वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांनी जो गोरगरिबामध्ये पोचून असं आहे तर जो लोकांकडं काही डॉक्युमेंट नसताना त्यांचे डॉक्युमेंट त्यांनी करून दिलेत. हे ताईचा आज काँग्रेस पार्टीकडे त्यांनी इच्छुक अर्ज भरलेला आहे. तरी पण काँग्रेस पार्टीला मी रिक्वेस्ट करू की तुमची दखल त्यांनी घ्यावी. ओके, धन्यवाद. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.